कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातलं छोटंसं गाव साकोडी. हिरवीगार शेती, धुरकट सकाळी आणि पावसाळ्यातील ओलसर वाऱ्याची गंधयुक्त हवा. त्या गावात राहत होता 21 वर्षांचा ओंकार आणि त्याची 14 वर्षांची बहीण अन्वी. दोघांचं जीवन शांत, पण एका रात्रीच्या घटनेनं सर्व काही बदललं. त्या रात्री वीज गेली होती. गावात कुत्र्यांच्या भुंकण्याचा आवाज येत होता आणि आकाशात ढगांच्या गडगडाटानं वातावरण अधिकच भयानक झालं होतं. ओंकार कॉलेजातून परत आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की आई बाबा घरी नाहीत. त्यांनी सांगितलं होतं की ते शेजारच्या गावात लग्नाला गेले आहेत, पण इतका उशीर होणं अपेक्षित नव्हतं. अन्वी थोडी घाबरलेली होती, कारण घराच्या मागच्या बाजूला काहीतरी आवाज येत होता, जणू कोणी झाडीतून काहीतरी ओढत आहे. ओंकारला ते फक्त कुत्रं किंवा शेळी वाटलं, पण अन्वीच्या डोळ्यांनी अंधारात काहीतरी काळं सावट पाहिलं आणि ती किंचाळली. ओंकार धावत गेला, टॉर्चने प्रकाश टाकला, पण तिथे फक्त रक्ताचे थेंब दिसले आणि काही पाऊलखुणा शेतीकडे जात होत्या. त्याच क्षणी त्याच्या फोनवर एका अज्ञात नंबरवरून मेसेज आला. तुमच्या वडिलांचं भविष्य तुमच्या हातात आहे, पोलिसांना सांगायचं नाही. त्याच्या अंगावर काटा आला. तो आणि अन्वी काही क्षण एकमेकांकडे पाहत राहिले, दोघांच्याही चेहऱ्यावर भीतीचा थर. दुसऱ्या दिवशी सकाळी गावच्या नदीकाठी एक मृतदेह सापडला. चेहरा ओळखू न येण्याजोगा, पण कपड्यांवरून लोकांनी तो ओंकारच्या वडिलांचा आहे असं ओळखलं. पोलीस आले, चौकशी सुरू झाली आणि ओंकारच्या घरावर संशयाचं वादळ आलं. शेजाऱ्यांना वाटलं की ओंकार काहीतरी लपवत आहे. अन्वी दररोज घाबरत झोपायची. रात्री कुणीतरी घराजवळून पावलं टाकत जातंय असं तिला वाटायचं. एका रात्री तिनं पाहिलं की ओंकार शेतात गेला आहे, काहीतरी शोधत होता. सकाळी त्याने सांगितलं की त्याला एक पिशवी सापडली, ज्यात काही पैसे आणि एक बंदूक होती. त्यावर एका नावाचं टॅग होतं, विक्रम सारुंखे, जो गावातल्या एका गुंडांचा नेता होता. ओंकारनं ती गोष्ट पोलिसांना सांगायचं ठरवलं, पण त्याआधीच त्याच्या कॉलेजमधल्या मित्राचा फोन आला. ओंकार, तू काहीतरी मोठ्या अडचणीत आहेस, विक्रमचे लोक तुला शोधतायत. त्या रात्री त्यांच्या घरात घुसखोरी झाली. अन्वीच्या खोलीतून कोणीतरी पळून गेला आणि खिडकीबाहेर एक चिठ्ठी टाकली. आम्हाला जे पाहिलं आहेस ते विसर नाही, तर पुढचा नंबर तुमचा. अन्वी आणि ओंकार गप्प झाले, पण त्यांच्या डोळ्यात आता भीतीपेक्षा राग होता. ओंकारनं ठरवलं की तो सत्य शोधणारच. त्याने गावातल्या जुन्या कारखान्यात जाऊन काही शोध सुरू केला, कारण त्याला वाटलं की त्या गुन्ह्याचं मूळ तिथंच आहे. तिथं त्याला काही फोटो, CCTVच्या फुटेजसारखे तुकडे आणि त्याच्या वडिलांच्या जुन्या फाईल्स सापडल्या. त्या फाईल्समधून समजलं की त्याचे वडील एका मोठ्या बेकायदेशीर जमिनीच्या व्यवहारात अडकले होते आणि त्यांनी काही लोकांच्या विरोधात पुरावे जमवले होते. विक्रम सारुंखे आणि त्याचे लोक त्या पुराव्यांना संपवण्यासाठी काहीही करायला तयार होते. ओंकारनं ती फाईल पोलिसांकडे देण्याचा निर्णय घेतला, पण तो निर्णय त्याच्या आयुष्यातली सर्वात मोठी जोखीम ठरली. दुसऱ्या दिवशी त्याचं अपहरण झालं. अन्वी एकटी राहिली, पण ती घाबरली नाही. तिनं गावच्या शिक्षक देशमुख सरांना सांगितलं आणि त्यांनी पोलिसांना कळवलं. पोलिसांनी शोध घेतला आणि एका जुन्या गोडाऊनमध्ये ओंकारला विक्रमच्या लोकांनी बांधून ठेवलं होतं. पोलिसांनी धाड टाकली, गोळीबार झाला आणि विक्रम जागीच ठार झाला. ओंकार वाचला, पण त्याचे वडील मात्र कायमचे गेले होते. काही महिन्यांनी चौकशी पूर्ण झाली. विक्रमच्या टोळीचा नायनाट झाला आणि ओंकार आणि अन्वीचं जीवन परत स्थिर झालं. पण त्या दोघांच्या मनातला भीतीचा ठसा कायमचा राहिला. रात्री जेव्हा वारा वाहतो तेव्हा अन्वी अजूनही खिडकी बंद करते आणि ओंकार अजूनही त्या पावसाळी रात्रीचा आवाज विसरू शकत नाही. कारण त्या रात्री त्यांनी फक्त एक गुन्हा पाहिला नव्हता, त्यांनी जीवनाचा काळा चेहरा पाहिला होता. पण त्यांच्या धैर्यानं एक संपूर्ण गाव वाचलं. आता ओंकार पोलीस भरतीची तयारी करत होता, कारण त्याला ठरवलं होतं, ज्यांनी माझं सर्व काही हिरावलं तसंच कोणी दुसऱ्याचं आयुष्य उद्ध्वस्त करायला नको. आणि त्या विचारानं त्याच्या आयुष्याची दिशा कायमची बदलली.
जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.